मुद्दा आहे की महाराष्ट्रात वॉटर लॉगिंगच्या केसेस घडल्या त्या सगळ्यात जास्त मुंबईमध्ये घडतात. म्हणजे तुम्ही आता नदीला बादलीचं एक उदाहरण दिलं तर समजा नदी बादली झाली असेल तर मिठी तर अगदी मगच झाली अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जवळपास 20 ते 25 वर्ष सत्तेत होता अशा ठिकाणी वॉटर लॉगिंगसाठीचे इश्यू सगळ्यात मोठे झाले असं दिसतं. अशा वेळी तुम्ही पुणेकरांना कोणत्या बेसिसवरती हे आश्वस्त करू इच्छित आहे की इथले विषय सॉर्ट आउट होतील आणि शिवसेना इथे अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह नरेटिव्ह देऊन पुढे जाईल? थँक्यू. हा प्रश्न तुम्ही खरोखर चांगला विचारलेला आहे, कारण ह्याच्यावर आम्ही अनेक वर्ष काम करत आलेलो आहोत. एक पहिली परिस्थिती ही आहे, म्हणजे मी आता नुसतं पक्ष म्हणून बोलत नाही की राजकीय नेता म्हणून बोलत नाहीये, मी साधारणपणे एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून बोलत आहे की ही जी परिस्थिती आहे मुळा मोठ्याची किंवा आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची, ह्याच्यात राजकारण न आणता आपण हे केलं पाहिजे. आणि माझी तयारी आहे की राजकारण बाजूला ठेवून याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. म्हणून मी सारंगची पूर्ण टीमला त्यांच्या सांगितलंय की आम्हाला सगळ्यांना बोलून घ्या. झाला विषय मुंबईचा जर आपण विचारलं तर अर्थात मुंबईत आपण पाहत असाल मिठी नदीपेक्षा, मिठीला एकदाच पूर आला होता 2006ला, आणि मिठी नदीचं प्राधिकरण जे आहे ते MMRD आणि मुंबई महानगरपालिका होतं. त्याचं उदाहरण मी आता दिलं. मिठी नदीचं काम 2007 पासून आतापर्यंत चालू आहे. तिथे आपण ब्रिम स्टुअर्ट नावाचा एक प्रोजेक्ट केला मुंबईत. तिथे 6 पंपिंग स्टेशन केले. गजदरबंद आहे, क्लिव्हलंड आहे, मग आपलं इर्लाचं आहे, अजून ब्रिटानियाचं आहे, मोगरा नाल्याचं येणार आहे, चेंबूरचं एक येणार आहे. परत हे सगळं होत असताना आपल्याला माहिती पाहिजे की ते पंपिंग स्टेशनमध्ये साधारणपणे प्रत्येक पंप हा बाहेर जे पाणी आपण फेकत असतो, हाय टाईड आणि लो टाईड ह्या दोन्हीच्या वेळी आपण पाणी फेकत असतो. आणि ड्रेनेजचं देखील आपण काम जे केलं 25 mm/h पासून 50 mm/h पर्यंत आपण ड्रेनेज जे आहे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ते वाढवण्याचं काम केलं. राहतो प्रश्न मग कुठचा की न्यू फ्लडिंग स्पॉट जे येत असतात, कारण अनेक ठिकाणी शहरामध्ये कन्स्ट्रक्शन चालू असतं, मेट्रो सारखं काम चालू असतं, पुलाचं काम चालू असतं. ह्या कन्स्ट्रक्शन डेब्रीमधून जे ड्रेन्समध्ये आपण राडारोडा असेल किंवा स्लरी असेल सिमेंटची ती जाऊन अडकते, ती सॉलिडिफाय होते. पावसाळ्याच्या आधी आम्ही त्याच्या बैठका घ्यायचो आणि त्या बैठकांमध्ये SRA असेल, म्हाडा असेल, MMRD असेल, MSRDC असेल, PWD असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी, BMC या सगळ्यांना बोलवून त्यांचे कुठे कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत, कुठे आपल्याला काय काम करायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही काम करायचो. आपल्याला आठवत असेल हिंदमाता हा एक फेमस स्पॉट होता. साधारणपणे 2021 पर्यंत कधीही पाऊस पडला, रिमझिम जरी पाऊस पडला तरी तिथे छातीपर्यंत, मग कधी गुडघ्यापर्यंत पाऊस पडायचा आणि प्रत्येक वेळी ते पाणी तुंबण्याचं हे कमी होत गेलं पण संपलेलं नव्हतं. 2021 साली आम्ही जो प्रोजेक्ट हाती घेतला होता फ्लड रेन वॉटर होल्डिंग टँक्सचा, बाजूलाच आपण पाहत असाल गांधी मार्केट आणि हिंदमाता या दोन्ही ठिकाणी पाऊस 15 मिनिटं जरी पडला तरी पाणी भरायचं. मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्ही वर्षी पाणी भरलं नाही, कारण आम्ही जो तिथे प्रोजेक्ट सुरू केला होता रेन वॉटर होल्डिंग टँक्सचा तो यशस्वी ठरला आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी देखील त्याचं कौतुक केलं. आता 100 मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडल्यानंतर देखील पाणी भरलं नाही. तसंच मिलन सबवे हा दुसरा एक फ्लडिंग स्पॉट होता, तिथे आम्ही हे काम सुरू केलं होतं. ह्या सरकारने ते काम खरं तर स्थगिती दिली, मला माहित नाही का, नाही तर तिथे देखील पाणी भरलं नसतं. अंधेरीचं जो पंपिंग स्टेशन आहे ते जर पूर्ण झालं असतं आणि म्हणजे तो मोगरा नाला आणि दुसरं चेंबूरच्या बाजूला सॉल्ट पॅन मध्ये आम्ही साधारणपणे पंपिंग स्टेशन मागत होतो. सॉल्ट पॅनसाठी आम्हाला केंद्र सरकारने गेले 10 वर्ष परवानगी दिली नाही, आम्हाला बाजूला काम सुरू करायला लागलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल. आता गेल्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या 2-5 वर्षात वाढलेलं तर आहेच, पण हे करत असताना नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे ह्या फ्लड मिटिगेशनसाठी पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का? नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून येतोय? अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जाणवतं रेल्वेच्या ज्या संस्था आहेत, मग वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, या रिस्पॉन्डच करत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला कोणीतरी एक जण असं लागतो, पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल, चार्ज घेऊन की फ्लड स्पॉट्स कुठे येऊ शकतात, बरं इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही खड्डे मुक्त करू किंवा पूरमुक्त करू, ते खोटं बोलतात. फ्लड स्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं. त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावावे लागतात? साधारणपणे मुंबईत आम्ही 485 मोबाईल पंप्स लावायचो, ते यावर्षी लागलेच नाहीत, 6 होते चालू. तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं. त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्या तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं. खूप वेळा आम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे, पण अर्बन प्लॅनर्स आणि या सगळ्या लोकांची, इंजिनियर्सची आपल्याला मदत लागते. मुंबईचं पुण्याचं काय, आता प्रकल्प ऑलरेडी सुरू केला यांनी, काही थांबवायला तयार नाहीत. मी यावेळेस पोखरा इकडे आलं त्यामुळेच पूर आला असं म्हणतात. पुढे मार्ग काय, नदीचं खुलीकरण एक पात्र अरुंद झालेलं आहे. हेच मी सांगत आहे, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आम्ही याला स्थगिती दिली होती, कारण आम्ही याचा धोका बघितला होता.
अनेक कामं आम्ही सुरू ठेवली होती जे आम्हाला वाटत होतं योग्य आहेत, पण काही काही कामं तुम्हाला स्थगिती द्यायलाच लागते, कारण जर कोणी न विचार करता काम करत असेल तर त्याला आपल्याला रोखायला लागतं. ह्याच्यात पण मार्ग हाच असणार आहे की सरकार बदलल्यानंतर, आणि ह्या सरकारला जर शहाणपण सुचलं तर चांगलंय, त्यांनी स्थगिती द्यावी. बघा, आम्ही कोणाला विरोध करत नाही ना, विकासाला विरोध करतो. आमचं पण म्हणणं हेच आहे की रिव्हरफ्रंट जो आहे तो सुंदर झालाच पाहिजे, त्याचं सुशोभीकरण नंतर करू, पण पहिले स्वच्छता आपण नदीची पाहिली पाहिजे. नदीची स्वच्छता म्हणजे 2-3 गोष्टी असतात परत. एक तर फ्लोटिंग डेब्री, जे आजूबाजूचे काही आपले सेटलमेंट्स असतात त्याच्यातून कधी खुर्च्या येतात, कधी गाद्या येतात, कधी कचरा येतो, साहजिक आहे त्यांना बाहेर दुसरीकडे टाकायला जागा नसते, तर ते होतंय का? स्टॉर्म वॉटर ड्रेन अनेकदा आपण नद्यांमध्ये सोडतो, ते रोखणं गरजेचं आहे, त्याला डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. एसटीपी जो आहे तो चालू आहे का, त्याच्यावर खर्च झाला असला तरी ते बघणं गरजेचं आहे. मग फ्लोटिंग डेब्रीचं आपण बघितल्यानंतर एसटीपी मध्ये पाण्याची तुमची काय, पाण्याचा दर्जा काय, क्वालिटी काय, हे बघणं गरजेचं. जसं मी सांगितलं, सेम नदीमध्ये आता महापौरांनी उडी मारून दाखवली, तसं इथे कोण नगरसेवक किंवा आपण कोणी उडी मारू शकणार आहोत का? नाही. पण हेच पाणी आपल्या घरात येतंय, आणि ते घरात ह्याच कारणामुळे होतंय कारण आता हा जो प्रकल्प सुरू आहे ना त्यामुळे झालेला आहे. ते पहिले ते ज्या काही राडारोडा टाकला तो काढून नदी रुंद करणं आणि खोल करणं गरजेचं आहे, नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे. या नदीकाठी विकासामध्ये दुसराच कुणाचा विकास दडलेला आहे असं तुम्हाला वाटतं? आता ते पलीकडच्या राज्यामधून असतील तर मला माहित नाही. मला एक विषय बोलायचा आहे. पुण्यामध्ये 7 चालली आहे डेंग्यू, हो. झिका, हे झाले वेक्टर बॉर्न डिसीजेस आणि वॉटर बॉर्न डिसीज. येस. आता ह्याचा नदी काठच्या प्रकल्पाचा डायरेक्ट संबंध आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिले म्हणजे क्लायमेट चेंज चालू आहे, त्याच्यामध्ये मस्किटोजना एक्सटेंडेड ब्रीडिंग पिरियड मिळतो. तुम्ही जेवढं स्टॅग्नंट पाणी दिसतंय मला, बरोबर. स्टॅग्नंट पाणी कॉन्क्रिटीकरण केलं तर त्यांना खळगे मिळतात, फ्रेश वॉटर पूल्स मिळतात, त्याच्यामध्ये एक्सटेंडेड स्पेसेस फॉर ब्रीडिंग मिळतात. आणि तिसरी गोष्ट, नदीकाठची जी झाडे झुडपे असतात त्याच्यामध्ये सर आपण येस नाही, आपला मला विषय पूर्णपणे सहमत आहे. नुसतं मी आता पत्रकारांची बोलून आपल्याकडे परत येतो. दुसरा आता पॉलिटिकल क्वेश्चन घेऊया. काल एक विषय पूर्ण होऊ द्या. एक मिनिट पहिलं पत्रकारांकडून. हा ठीक आहे, सॉरी. येस, हा, अरे सॉरी. फक्त नदीमध्येच अतिक्रमण नाही तर नाले, ओढे याच्यावरही अतिक्रमण. येस. त्याबाबत कुठलाच राजकीय पक्ष आता बोलताना नाही. बघा, मी तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती आपल्या पूर्ण सगळ्या शहरांमध्ये, देशात आणि कुठेही जगात जाल तर नदीकाठी शहर बसतं नदीचा वापर करण्यासाठी, आणि मग ते नदीचा नाला होतो, नाल्याचं गटर होतं, आणि मग पूर आल्यानंतर आपण परत त्याचं रुंदीकरण सुरू करतो. काही काही गोष्टी या कॉम्प्लेक्स असतात कारण तिथे स्थानिक लोक बसलेले असतात. मग वेगळ्या वेगळ्या सोसायटी असतात, स्लम सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, त्यांचा दोष असला तरी कोणीतरी बिल्डरांनी बांधून दिलं असतं. तो प्रश्न आपल्याला थोडा एक वेगळ्या ह्यानी हाताळायला लागेल, कारण त्यांना आपल्याला पुनर्विकास किंवा कुठे बाहेर दुसरीकडे देऊ शकतो का, तो एक प्रश्न झालाच. पण जे आपल्या डोळ्यात दिसत आता अजून आपण वाट लावण्याचा प्रयत्न करतोय तो कुठेतरी एसओएस मध्ये थांबला पाहिजे. I had suspended this when I was Minister for Environment in Maharashtra. We had gone for a complete relook. If you see, the SIA also has deferred it when it wasn't even our government. This was last year in November 2023. The NGT has spoken. The Honorable High Court has spoken against settlements in the river line. I believe what we should look at is, of course, beautification of the river. Development is true, but we need sustainable development. And what we need to do is, how does this contribute to the city's sustainable growth? Do you have alternative plans? The first plan is to break all the embankments, the debris that has been dumped into the river, to make it narrow and shallow. No sensible government in the world will make a river narrow and shallow. तुम्ही आता म्हणाला आधी आम्ही स्थगिती दिली, हो, तुम्ही त्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. महायुतीचं सरकार आता पुन्हा तो प्रोजेक्ट कार्यबंदी झाला, पण प्रश्न असा आहे की कोरेगाव पार्क वगैरे त्या एरियामध्ये आता अनेक जणांना घर खाली करावं लागतं. सरकार येतं, सरकार जातं, स्थगिती हे सगळं झालं. पण या सगळ्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी काही भेटून चर्चा करणार आहात का? कारण आता हा प्रश्न एरणीवर आहे. आता काय ज्यांना कळतं त्यांच्याशी चर्चा करू शकतो आपण, पण कॉन्ट्रॅक्टरची भाषा मी बोलू शकत नाही. तो देवानी हो बंद पडलं ते. मुंबईचं क्लायमेट ऍक्शन प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे बंद आहे. पुण्याचं नाही चालू. नाशिकचं मागच्या महिन्यात लॉन्च केलं, पण पुढे मला माहित नाही चालू आहे की नाही. सोलापूर, कोल्हापूर हे सगळ्या आमचं शहरांचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता आणि तो डिटेल्ड होता. त्याच्यात पहिल्यांदा आम्ही सिव्हिल सोसायटी बरोबर काम केलं, पत्रकारांबरोबर काम केलं आणि सांगितलं होतं की आमच्या ज्या काही ऍक्शन आहेत, चुकीचं आहे, बरोबर आहे, आम्हाला तुम्ही दाखवा, योग्य अयोग्य, आणि त्याच्यात दुरुस्त काय करू शकतो. तो सगळा ऍक्शन प्लॅन तयार आहे, तो वेबसाईट्सवर आहे, पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
दिल्लीमध्ये UPSC स्टुडंट एक मिनिट सॉरी, हे करून येतो तो. Political party, do you have any roadmap to curb unorganized expansion of city, especially? Look, urbanization is the truth today. Urbanization is going to happen in India. Obviously, cities expand and grow as the needs of people expand and grow. My fear is if we don't plan them well and if we don't execute the development plans properly without a vision for the next 20, 30, 50 years, that is where we will end up in a mess. We need to not fear urbanization but plan it better and tackle it better. सरकार असताना महाविकास आघाडीचं तुम्ही या प्रकल्पाला स्थगिती दिली होती, जर पुन्हा आणि दुरुस्ती पण सांगितली होती. दुरुस्ती सांगितली होती, पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्ही पुन्हा स्थगिती द्याल? नाही, हा प्रोजेक्ट पहिलं तर रद्द करायला लागेल, कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रोजेक्ट पुणेकरांना लादला जातो. प्रतिष्ठित नागरिक बोलतात, इथे इंजिनियर्स बोलतात, अर्बन प्लॅनर्स, आर्किटेक्ट्स, पत्रकार सगळे बोलत आहेत, डोळ्यादेखत दिसत आहे, आणि तरी हा प्रोजेक्ट असाच राबवला जात आहे. मला वाटतं त्याला मी विरोध करणार, कारण दुर्दैवाने लेजम चालू राहतं, हे काय पुढे मागे राहतं. माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटीने, सरकार मानत नाही, घटना बाह्य, पण राजवटीने ऐकून घ्यायला पाहिजे होतं. आम्ही जसं चर्चा करतोय, चर्चा तरी करून घ्या, भेटून तरी घ्या, आयुक्तांनी भेटायला तरी पाहिजे, ऐकायला तरी पाहिजे ही मंडळी काय म्हणतात, मग बरं वाईट लोकांसमोर होऊ दे. आदित्यजी, महापालिकेत ज्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर झाला नदी सुधारणाचा, तुमच्याही सभागृहात 10 नगरसेवक होते, त्यावेळेस एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला, तर त्यावेळेस तुमच्या नगरसेवकांनी विरोध का केला नाही? असू शकतं ना, कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा हा प्रस्ताव पूर्णपणे सियामधून पण पास झाला, तेव्हा जे आता घडतंय हे सियाला पण खरं दाखवली असती परिस्थिती, तर त्यांनी पण पास नसतं केलं. पण राज्य, ऐका ना, मी तेच म्हणतोय, जे प्रेझेंटेशन दिलं गेलेलं आहे, एवढं गोंडस प्रेझेंटेशन आहे, तुमच्या हातात जर मी दिलं तर तुम्ही मला वेडा समजाल, तुम्ही पण पास कराल. कारण पहिलाच त्याच्यात हेतू असं दिलेला आहे की हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आहे. दुसरं त्याच्यात दिलेलं आहे की आम्ही एक सुद्धा झाड कापणार नाही. तर तुम्ही म्हणा, रे आदित्य वेड्यासारखं काय सांगतोय मला? कुठेही त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नदीला अरुंद करू किंवा कॉन्क्रीट एवढं भरू. पण पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या बायलाईन्स वाचत जाल किंवा आता जे होते वाचत जाल, किंवा सियाक ही राज्याची सर्वात मोठ्या ह्या 2 संस्था असतात, सियाक मधून सियामध्ये जातं. सियामध्ये जर तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पास झाला, त्या बॉडीला जर तुम्ही फसवून दिलं असेल तर नगरसेवकांना तुम्ही फसवूनच दिलं. माझं तर म्हणणं हक्कभंग आला पाहिजे या आर्किटेक्टवर. हो, तुम्ही सत्तेतही महापालिकेत राहिलेला आहात, विरोधात आता असताना म्हणजे आता नाहीये पण यापूर्वी, पण बिल्डिंग कमिशन्सकडे म्हणजे काल तुमचे काका राज ठाकरे पुण्यात होते, त्याचं म्हणणे की टक्केवारीचं गणित त्या सगळ्यामध्ये चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार होणार आहे? बघा, मी सातत्याने बोलत असतो, बाकीच्यांचं मला माहित नाही, मी 2 वर्ष याच्यावर बोलत आहे, आणि जे घडलंय ते आहे. पण आता पुढचं रोडमॅप काय, मला वाटतं आपण सगळ्या आपल्या वयोगटाचा पण लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. पण आंदोलन म्हणजे नक्की काय करायचं याच्यात? आता जे दगडधोंडे टाकलेले आहेत ते काढणार कसे? म्हणजे आपल्याला सांगतो मी, आपला प्रश्न योग्य आहे, कारण नॉर्मली काय असतं की एखाद्या विरोधी पक्षाला आपण हे करतो की आंदोलन करा, तुम्ही रस्त्यावर या. पण मुख्य गोष्ट ही आहे की आपण एखादं काम रोखू शकतो जेव्हा ते काम रस्त्यावर असतं. हे नदी पात्रात जेव्हा रात्री जाऊन डम्पिंग करतात वगैरे, उद्या आम्ही आंदोलन करू, केसेस घेऊ, हे सगळं होणार. पण मूलभूत गोष्ट याच्यात की तुम्ही नदीचं जे वाट लावतात, जे खराब करत आहात, ते सरकारला करणं गरजेचं आणि ते आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे. ते आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि सत्तेत असताना तर आम्ही सलीम अली बट पार्क पूर्ण रिस्टोर केलेलं. साधारणपणे 150-200 ट्रक तिथून राडारोडा काढलेलं. ते परत तिथे डम्पिंग करण्यात काय अर्थ आहे? पालकमंत्री जबाबदार आहेत. मी इथे बोटं दाखवायला आलोच नाही. बघा, मी तुम्हाला सांगतो, मी कधी आत्ता एक सुद्धा नाव घेतलं का? मी मुंबईत पण रस्ता घोटाळा जो काढलाय त्याच्यात एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव काढलं नाहीये. ह्याला सिस्टीम मध्ये आपल्याला जे कोणी त्या खुर्चीत बसतात त्यांना हे समजून सांगणं आणि त्यांनी हे ऐकून घेणं हे गरजेचं आहे. उद्या कदाचित आम्ही तिथे पण बसू त्या खुर्चीमध्ये, पण ते होत असताना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ठीक आहे, आम्हाला एक प्रोजेक्ट वाटत असेल की आम्ही चला हा प्रोजेक्ट करणार, आम्हाला खूप चांगला प्रोजेक्ट वाटत असेल, पण तो प्रोजेक्टची दुसरी बाजू काय आहे, लोक जर आंदोलन करतात, लोक जर बोलतात, तर ते समजून घ्या. नदी सुधारचं काम आता ज्या ठिकाणी सुरू आहे संगमनेरच्या पुढे, फुगवटा आपण ज्याला म्हणतो, एक 7-8 किलोमीटर मागे आहे. मागे त्या ठिकाणी एक रस्ता करण्यासाठी भराव टाकला होता. त्यावेळेस इतकी परिस्थिती नव्हती. आता तो भरावही कोर्टाच्या आदेशानुसार काढला गेला. नेमकं कारण काय असावं? म्हणजे आपण नाही, आता मी एक आपण जे आता कसं झालंय, एनजीटीच्या ऑर्डरमुळे आम्ही जिथे गेलेलो ना, तो पूल तिथून काढलाय, पण ते सगळा कचरा जो आहे तो तिथेच नदीत दाबलेला आहे. आम्ही जाऊन आलो एका तिथे, आणि तिथेच पाणी सगळं शिरलं होतं. म्हणजे
एनजीटीचे पण ह्यांनी पूर्ण जे काही ऑर्डर्स होत्या ते पूर्ण पाळलेल्या नाहीयेत आणि प्रत्येक नदीचा हा बॅकफ्लो एक असतो, त्याचा ओढ्याचा बॅकफ्लो असतो. जसं मिठीचं साधारणपणे 8 ते 9 किलोमीटर समुद्राचा बॅकफ्लो आहे आणि बाकीचा जो आहे तो पवई लेकचा ओव्हरफ्लो आहे. पुण्यामध्ये जसं नदीचा प्रश्न आहे तसंच तुम्ही आता नदीचे एवढे विचारून तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री देतील सगळे. डोंगर माता डोंगर म्हणजे हा जो स्लोप आहे टेक्नॉलॉजीवर होणारे बांधकाम हा एक गंभीर विषय आहे. आता बेवेवाडीतलं जर बघितलं कुठल्या तरी 2 भूखंड म्हणजे नेमके 10 भूखंडांपैकी 2 भूखंडांवरती बांधकामाला परवानगी दिली आणि मग बाकी झोपड्या किंवा बैठी घरं तशी आहेत. तर याकडे देखील तेवढं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे का? आणि त्याला सोडून की लवासामध्ये 2 बगले अख्खीच्या खाली आलेत आपण बघितलं, तर त्यामुळे लवासाला दिलेली स्थगिती योग्य होती असं नक्की म्हणतात. आता तुम्ही मला पर्यावरण मंत्रालयाची आठवण करून देतात, कारण हे सगळे विषय आम्ही त्यावेळी हाताळत होतो. मुंबईत देखील असेच अनेक स्लोप्सवर हटमेंट्स वगैरे बनलेले आहेत आणि जसं मी सांगितलं ना, काही काही ठिकाणी संवेदनशील प्रमाणे आपल्याला लॉंग टर्म प्लॅन करून त्यांना घरं बांधून त्यांना शिफ्ट करायला लागतात. त्याच्यात जसं क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता, एक शॉर्ट टर्म लगेच तुम्हाला काय करायचं, मिड टर्म आणि लॉंग टर्म, ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे, कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वातावरण हे बदलत चाललेलं आहे. प्रत्येक वेळी आपण पाहतो की कधीतरी शेतांमध्ये पण म्हणजे सततचा पाऊस असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, हे सगळं आपल्याला दिसतंय डोळे देखत. आणि हे जर आपण दुर्लक्ष करत गेलो ना, तर मला वाटतं पुढची परिस्थिती आपल्या देशासाठी आपले हाल खूप वाईट होतील. कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश जो आता इमर्जिंग इकॉनॉमी आहे, जेवढा मिडल क्लास वाढत आहे, डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे, वर्किंग पॉप्युलेशन, त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल. आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्यांनी आपल्याला हीट वेव्हच्या सुट्ट्या द्यायला लागल्या. कधीही मी ऐकलं नव्हतं. हे वाढत चाललेलं आहे. आम्ही आता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबईसारख्या शहरात 43 डिग्री टेम्परेचर होतं. हो, आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात, जे मेहनतीचे दिवस असतात, ज्या दिवशी आपण आपलं वर्कफोर्स कामावर असतो, ते सुट्ट्या द्यायला लागले तर आपल्या इकॉनॉमीला हिट होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं लवासाविषयी बोलतो, कारण त्यावेळी लवासा ज्यावेळी त्याला स्थगिती दिली गेली त्यावेळी शरद पवार असं म्हटले होते की आपल्याला काही वेगळं घडून द्यायचं नाही का राज्यामध्ये. आणि आता ज्यावेळेस तिथे बंगले कोसळले त्यावेळी निश्चितपणे मग कुणाची भूमिका योग्य होती? नाही, त्याच्यावर अभ्यास करायलाच लागेल ना थोडा. हा, ठीक. राज ठाकरेंनी टाउन प्लॅनिंगचा मुद्दा तुम्ही केला की टाउन प्लॅनिंग राज्य सरकारकडे नाही. तुम्हाला तेच वाटतं की टाउन प्लॅनिंग राज्य सरकारने ज्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे तसं? मी गेले 5 वर्ष याच्यावर बोलतोय. आपल्याला आठवत असेल सेफ स्कूलचा विषय असेल, ट्रॅफिक स्टडी असेल, वेताळ टेकडीच्या वेळीचा विषय असेल, कुठेही काही सोडवत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आहे. आणि गेले 5 वर्ष आम्ही याच्यावर करतो. टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात. शहरांमध्ये शाळांचे 50 मीटरचे रेडियस, त्यात मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित व्हावे, कॉलेजेसचे व्हावे, हॉस्पिटलचे व्हावे, हे सगळं आम्ही जे काम करत होतो. अर्थात त्यावेळेच्या नगरविकास मंत्र्यांना तेवढं ऑब्झर्वेशन नव्हतं त्यांचं, तर ते थोडं मागे राहिलं. पण आता येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही करू. नदी प्रकल्पाबद्दल तुम्ही नेहमी बोलताय, आज याच्या अगोदर पण बोलले होते, आता पण बोलताय. परंतु दिल्लीमध्ये जे प्रकार घडला की जी काही लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये ते 30 स्टुडंट मेलेले. पुण्यामध्ये अशा भरपूर लायब्ररी ज्या अंडरग्राऊंड चालताना दिसतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एखादा प्रकार घडल्याच्या नंतर आपलं सरकार बोलणार आहे याच्याबद्दल काय? नाही, आम्ही हे विषय अनेकदा मांडलेला आहे. विषय हाऊसमध्ये पण मांडलेला आहे. नुसतं पुराचा नाही, आगीचा पण तसंच विषय आहे. जे ट्युशन क्लासेस चालतात कुठे पायऱ्यांच्या खालती असेल, म्हणजे बिल्डिंगच्या त्या पायऱ्यांच्या खालती वगैरे, ह्याच्यावर कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे कडक. आणि बघा, ट्युशन क्लासेसच्या विरोधात नाही होत आम्ही सगळे ट्युशन क्लासेस मधून पुढे आलेलो. पण इंटिग्रेटेड क्लासेसचा जो विषय होता विनोद तावडे साहेबांच्या वेळी जो चालू झालेला होता, किंवा आता सगळं जे चाललेलं आहे, परत एकदा मी सांगतो, आपण जर डेव्हलपमेंट प्लॅन हा नीट लागू केला नाही तर असे विषय घडत राहणार. मी आत्ता बोललो त्याच्याबद्दल, आत्ता जस्ट बोललो त्याच्याबद्दल मी मगाशी पूर्ण प्लॅन देताना. आदित्यजी, तुमचे आणि तुमचे काका राज ठाकरे दोघांची तळमळी याविषयी सारखीच आहे. दोघं मिळून का काम करत नाही तुम्ही या विषयावर? मला वाटतं आता जर तर मध्ये जाऊया नको. आपण जी खरी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलू, पुराची परिस्थिती आणि बाकी नाही काय की काही टपोरी लोक तिथे जाऊन आमच्या तिथे जे बीडीडी मध्ये साधारणपणे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर हात उचलला, धक्काबुक्की झाली. सगळे ज्येष्ठ नागरिक आता गेले आहेत तिथे पोलीस स्टेशनला. हे दुर्दैवी आहे की काही छत्र्या अशा निवडणुकीच्या आधी येतात
आणि लोकांवरच मस्ती दाखवतात. जे खरे विषय ते बाजूला राहतात, तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्ही पण दुर्लक्ष करतो. 2 महिन्यात विषय संपून जातो. पूर्वाश्रमीच्या नेत्यांमुळे आम्हाला काय बोलता येत नव्हतं, मात्र नदी सुधार प्रकल्पाला विरोध करणं हा आडमुठेपणा आहे, असा नीलम गोरे यांनी आरोप केलेला आहे. तुम्ही असं म्हणतात की त्यावेळेस नगर विकास मंत्र्यांना काही फार गोष्टी माहित नव्हत्या. तुमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी नगर विकास खातं पण तेव्हा तुमच्याकडेच होतं. महाराष्ट्र तेच तर मी बोललो. पण माझ्याकडून जे होतं ते पालकमंत्री म्हणून मी ते करत होतो. मुंबईत आपण पहा सगळीकडे. आता त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये मी बोललो आणि ते पुढे जर कळलं असतं त्यांनी आता तरी राबवून दाखवलं असतं. मी लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्यासाठी बोललेलो आहे कारण आपण पाहत असाल मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या वर्षी 6,500 कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला, पत्रकारांच्याच माध्यमातून लोकांसमोर आणला होता. 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यात दाखवलं की 5 कॉन्ट्रॅक्टर आवडते, त्यांना कामं कशी दिली गेली आणि त्यांनीच सगळं बिडिंग कसं केलंय, कसं बिडिंग ते रिग्ड होतं. ते झाल्यानंतर 18 जानेवारी 2023ला प्रधानमंत्री महोदयांनी येऊन भूमिपूजन केलं त्या कामाचं. त्या दिवसापासून आतापर्यंत एक तरी काम पूर्ण झालेलं मला दाखव. एकही काम झालेलं नाहीये. एक कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातून पळून गेलेला आहे. त्याला बाद केलंय, ब्लॅकलिस्ट केलंय, नाही केलंय ह्याची अजून कुठेही माहिती नाही. आणि आता परत एकदा 6,500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दुसरी काढत आहेत, ज्याची गरजच नाही. कारण 21-22ची कामं पूर्ण झाली नाहीत. 22ला टेंडर्स काढली नाहीत. जे काढलं होतं ते रद्द केलं कारण त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी नाही सांगितलं. 23ला काढलं, त्याचं काम झालं नाहीये. आता जुलै उजाडलेला आहे आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट परत 6,500 कोटीचे काढतायत. नवीन 5 कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यातून एक ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ब्लॅकलिस्टची यादी आम्ही गृहीत धरायची की नाही धरायची. दुसरी गोष्ट याची पुढे जाऊन जसं महानगरपालिकेचे घोटाळे आहेत, मला वाटतं प्रत्येक शहर जिथे प्रशासक आहेत तिथे असे घोटाळे होत असतील. पण NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, आपण खूप वेळा ऐकत असतो पॉडकास्ट मधून, युट्यूबवर की आम्ही एवढ्या मिनिटात एवढे किलोमीटर वगैरे बनवतो. पण मुंबई गोवा, मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद या 3 हायवेचे आज तुम्ही परिस्थिती जाऊन बघा. का आपल्या महाराष्ट्रावर एवढा त्यांचा राग आहे? ना केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला काही मिळालं, ना राज्याच्या बजेटमध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर पुश मध्ये पैसा जातोय कुठे? आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर MSRDC जे खातं आहे ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले 10 वर्ष खातं आहे. मुंबईचं कोस्टल रोडचा नॉर्थ माउंट बनतोय सीलिंग, त्याचा एक गर्डर सुद्धा गेल्या 8 वर्षात लॉन्च झालेला नाहीये. 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, 6,500 कोटीचं परत एस्केलेशन झालेलं आहे. आपला मुंबई पुणा जो महामार्ग आहे तिथे परत तो बायपास निघणार होता, तो 3 वर्षापूर्वी की 2 वर्षापूर्वी पूर्ण होणार होता. किती एस्केलेशन झालं त्याचं? काम तर दिसत, म्हणजे एस्केलेशन किती मिनिटासाठी तुम्ही किती घेताय? म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हातात जी जी खाती आहेत, जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आवडते, काम होऊ ना नकद होते, 100% एस्केलेशन होणारच, हे पक्क आहे. आणि आपण पाहत असाल हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर महामार्ग आहे, ऍक्सिडेंट तर होतच आहेत पण तिथे देखील खड्डे पडायला लागले. चलो शेवटचा प्रश्न. मला वाटतं एक निवेदन घेतलेलं उद्धव साहेबांनी. आता जाऊ दे, त्याच्यात मी जास्ती खोलावर जात नाही. पण म्हणून मला काही काही कामं माझ्या जे जिल्ह्यात होती ती स्वतःहून घुसून करायला लागली, कारण आम्ही ते काम करत होतो. मुंबई महानगरपालिकेने जी कामं केली तेच मी सांगत होतो. पण आता मला त्याच्यात जायचं नाही. निवडणुकीच्या वेळी अजून तुम्ही ऐकाल गोष्टी. ऐका, आता ते सगळ्या गोष्टी मला इथून तिथून ऐकू येत आहेत. ते प्रेसच्याच माध्यमातून येत आहे की कोण त्याच्यात होतं, राजकीय कार्यकर्ते होते की नव्हते. तुम्हाला एक सांगतो, मातोश्रीवर कोणाला आंदोलन करायची गरज नसते, कारण जे कोण येतात निवेदन घेतात आणि उद्धव साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत, सगळ्यांची बाजू ऐकून योग्य तो निर्णय देत असतात. चलो 10 कोटी रुपये घ्या पुणेकर, 10 कोटी मग हे पुणेकरांचं पुरवठा